आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 21. निर्मिती सहाय्य सीमा शेटे, सादर करते देविदास पारखी. माणसांच्या अफाट गर्दीतून मोहन काळे वाकत झुकत बाहेर पडू लागला, तर बसलेल्या सभा ऐकणाऱ्या लोकांनी त्याला ढोसून ढोसून बेजार केलं. थोडं पुढे गेल्यावर प्रमोद नवलेला तो माणसांच्या गर्दीत एकदम उचलल्यासारखाच दिसला आणि मग दिसेनासा झाला. त्या समस्या दूर करण्यासाठी आता ते काय करणार आहेत त्यानं आपल्या भाषणातून सांगावं, अशी मी आमदार साहेबाला विनंती करतो. पंकज जाधवनं आपलं भाषण आटोपतं घेतलं होतं. घागरी घेऊन डाव्या बाजूने सभा ऐकण्यासाठी बायका बसलेल्या होत्या. तिकडून आवाज आला. कोण बोललं ते? उभं राहून सांगा. मी बोलले. जनाबाई मेमरीन उठून उभी झाली. या 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 मावशी, इकडे येऊन बोला, लाजू नका, लाजायचं काम नाही. तशी जनाबाई गर्दी वारत वाट काढत व्यासपीठावर आली. गावातल्या सगळ्या बायकात ती धीट बोलणारी म्हणून ओळखली जायची. बोलायला 10 माणसांना मागे सारायची. तिच्या जिभेची कुवत सगळ्या सारंगपूरला माहीत होती. जनाबाई माईकसमोर उभी झाली. पदर नेटका गेला, घसा खरवडून घेतला. मग खणखणीत आवाजात तिने बोलायला सुरुवात केली. मी वार्ड नंबर 1 मधून निवडून आली. भीमराव बापू शेवडेच्या पार्टीची मेमरीन म्हणून सन्या समद्या वॉर्डात घरोघरी फिरली. तेव्हा आम्ही एक आश्वासन दिलं होतं, ते म्हणजे निवडून आल्यावर ग्रामपंचायतीकडून बायकासाठी संडास बांधून देईन. पण आमची पॅनल 2 मेंबर कमी पडले म्हणून सन्या कारभार हाती घेऊ शकले नाही. ते सार्वजनिक संडास बांधायचं काम पुरं व्हावं अशी मी या सभेत या आमदार साहेबाले मागणी करते हाय. आमच्या घरात संडास नाही, घराले अंगण नाही, म्हणून त्या योजनेत बी आम्ही स्वतः संडास बांधू शकत नाही. आमच्या बायकाले कमरेल घेऊन पांदीच्या काठावर, रस्त्याच्या काठावर सकाळ संध्याकाळ बसाय जावं लागते. रस्त्यानं माणसं येतात तेव्हा उठून बी उभं राहावं लागते. अशी लाईवूट बस करावं लागते की बस मागून पुढून डुकरं ड्रोक ड्रोक करत फिरतात. लय त्रास होते. असं जनाबाई माईकवरून बोलायला लागली. तशा समोर बसलेल्या बायका लाजल्या. हातभर पदर तोंडावर ओढून खाली पाहायला लागल्या. ते पाहून ती केकाटली. लाजायचं काम नाही, अजिबात लाजू नका. मी एकदा मीटिंगमध्ये हा प्रश्न मांडला होता, पण ते सरपंचानं मनावर घेतलं नाही. काऊन की ते विरोधी पार्टीवाले आहेत. तर आमची ही मागणी पुरी व्हायलाच पाहिजे. असं जनाबाई जोरात घोषणा दिल्यासारखी ओरडली. तसा सगळ्यांनी टाळ्या वाजवून कडकडाट केला. हात जोडून ती खाली उतरू लागली. पण आमदाराने हाताने खुणावून तिला वर ओट्यावरच बसून घेतलं. राज्य हाती आल्यासारखी ती व्यासपीठावरच्या माणसात बसली. मग आमदाराने भाषणासाठी शब्द जुळवले. मला आमदार म्हणून निवडून आणणाऱ्या बंधू आणि भगिनींनो, पहिल्यांदा मी तुमची हात जोडून माफी मागतो. माझ्या मतदारसंघातले लोक म्हणजे माझ्या घरचे लोक आहेत. तुमच्या सगळ्या समस्या आज मला बुडापासून कळून आल्या. बायकाच्या, रस्त्याच्या, पाण्याच्या, लाईटाच्या सगळ्या समस्या कळल्या. आणि खरं सांगू
माझ्या काळजात दुःखाचं आभाळ दाटून आलं. या सगळ्या समस्या दूर करायचं मी पहिल्यांदा आश्वासन देतो. तशा सगळ्या लोकांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. आमदारांनी त्यांना बराच वेळ तशाच टाळ्या वाजवू दिल्या. मग हात वर करून थांबवले. बोलायला पुन्हा सुरुवात केली. मी आपल्या भागाच्या विकासासाठीच निवडून आलो, पण तुमचा काय विकास करायचा हे आम्हाला कसं समजणार? अहो मंडळी, लेकरू रडल्या बिगर त्याला माय बी दूध पाजत नाही आजकाल, आणि मग तुम्ही रडल्या बिगर आम्हाला कशा काय कळणार समस्या? आता आम्ही रडणार नाही. रडू रडू आमच्या डोळ्यातले आसू सुकून गेलेत. आता आम्ही उभाऱ्या हाती घेऊ. मध्येच दिनकर दचाडे ओरडला. तसा लोकांनी एकच गलका केला. असंच करू असे आणखी काही आवाज आले. तसं आमदाराचं काळीज बारीक धडधडू लागलं. पण भडकल्या लोकांना कसं शांत करावं याचं ज्ञान असणाऱ्या आमदाराने पुढे बोलायला सुरुवात केली. पण आता याच्यासाठी तुमची बी मदत पाहिजे ना. इथं लोक काहीच करत नाही, सगळं सरकारच्या भरोशावर सोडून देतात. पण आज जगन्नाथाचा रथ आहे, सगळ्यांना लोटायला पाहिजे. तुम्हाला सांगू, एक कुंभार होता, त्याच्याजवळ 2 गाढवं होते. किती? 2. कुंभार मडकं करायसाठी म्हणून तळ्याजवळून गाढवावर चिकन काळी माती घरी आणून टाकायचा. 2 गाढवातलं एक गाढव थकून गेलं. पाठीवरचं ओझं त्याला सोसवणं झालं. तेव्हा ते दुसऱ्या गाढवाला म्हणालं, अरे गड्या, मी थकलो, माझ्या पाठीवरचं अर्धं ओझं तू तुझ्या पाठीवर घे ना. तर दुसरं ताठ गाढव म्हाताऱ्या थकलेल्या गाढवाला नाही म्हणाला, तुझं ओझं तुलाच न्यावं लागल वाहून. आणि आपल्या तोऱ्यात चालायला लागलं. पण म्हातारं गाढव होतं हुशार. ते थोडं पुढं चाललं आणि मटकन खाली बसलं. मग काय विचारता मंडळी, कुंभारानं म्हाताऱ्या गाढवावरचं सगळं ओझं तरण्या ताठ्या गाढवावर टाकलं. आणि म्हातारं गाढव आता एकदम रिकामं होऊनच आरामात चालायला लागलं. तर सांगायचा मुद्दा असा आहे, गोष्टी सांगून बनवू नका, पाणी टंचाईचं सांगा. समोर बसलेल्या माणसांपैकी एक असं जोरात ओरडला. तसा गोष्टीत अडकून पडलेला जमाव एकदम खवळून उठला. सगळेच ओरडू लागले. शांत राहा. तुम्ही तुमच्या समस्या सांगून पहा, आणि समस्या नाही सोडवल्या तर मला दोषी धरा ना. आमदार हात उंचावून ओरडू लागला. अरे सांगितलं ना बाप्पा, का कानाचे भोक बुजलेत? असं कोणीतरी ओरडलं आणि जमाव हसला. पण आमदाराने तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. गेल्या अनेक वर्षापासून मी या भागाचा आमदार म्हणून निवडून येतो. मी तुमच्या समस्या सोडवणार नाही तर काय? मंडळी, तुम्ही माझे मायबाप आहात. तुमचा पत्ताच माहीत नव्हता ना, आणि मुंबईले तुमच्या बंगल्यावर यापुरते पैसे बी आमच्याजवळ नव्हते. शांत राहा, शांतता ठेवा, शांत राहा. आत्ताच आम्ही पारखेडला भेट देऊन आलो. तिथं आमच्या काळजाला पाजर फुटला. हो मंडळी, नैसर्गिक आपत्तीपुढं माणूस कसा पालापाचोळा ठरतो त्याचं एवढं विदारक आणि भयानक दर्शन आम्हाला तिथं झालं बघा. अहो, सगळं गाव जळून राख झालं. नुसतं गाव जळालं नाही तर शेकडो माणसाचं मन जळून राख झालं. पण आम्ही त्यांना राखेवर सोडणार नाही.
राखेतून स्वर्ग उभा करू. प्रत्येकाला 1000 रुपये मदत केली जाईल. नुकसान भरपाई मिळेल. प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळेल. कलेक्टर साहेब आमच्या सोबत आहे. का हो साहेब? हां, द्यायची ना मदत? सुटाबुट्यातल्या साहेबानं होकार दर्शवला. पा किती मदत द्यायची, काय करायचं ते त्याच्या मनातच घोळून राहिलं. मी माझ्या परीनं जास्तीत जास्त मदत मंजूर करून घेणार आहे. असं बोलताच आमदाराच्या सोबत आलेल्या पांढऱ्या कापडातल्या कार्यकर्त्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. तिकडूनच टाळ्या वाजल्या म्हणून बसलेल्या लोकांनीही टाळ्या वाजवल्या. तसा आमदाराला आणखी चेव आला. आज मला आणखी एका गोष्टीचा अतिशय आनंद होतोय. तो म्हणजे तुमच्या मागण्यासाठी तुम्ही उभारलेला हा लोकलढा पाहून तुमच्यात आज एकी दिसून आली मंडळी. आज गावागावात बेकी आहे, जातीजातीत बेकी आहे, पक्षापक्षात बेकी आहे. एवढंच कशाला, आज घराघरात बेकी आहे. पण यशवंतराव चव्हाण म्हणायचे, समाजात बेकी नाही, एकी पाहिजे. काय पाहिजे? एकी पाहिजे. ती एकी आज इथं दिसून आली. मानवी जीवनातली पाण्याची मूलभूत समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आज संघटित झाल्या. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी गांधीजींनी सुद्धा असाच लोकलढा उभारला होता. लोकमान्य टिळकांनी उभारला होता. सावरकरांनी उभारला होता. तुमच्यातल्या जनाबाईसारख्या झाशीच्या राणीनं उभारला होता. त्याचं फळ आपल्याला काय मिळालं? कोणतं फळ मिळालं? तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक झालो. नारायणपूरची पाणी समस्या मिटलीच पाहिजे, मिटलीच पाहिजे. बेकाम सरपंचाले पदावरून काढा, पदावरून काढा. बसलेल्या लोकातून आवाजाची लाटच्या लाट उठून हादरून सोडणारी घोषणा उठली आणि मग एकावर एक लाटा उठायला लागल्या. लोक हात वर करून रुमाल हवेत उडवून ओरडू लागले. काही उठून उभे राहिले. हाताच्या मुठी आभाळाकडे फेकून ओरडू लागले. गदारोळ उठला. नारायणपूरची पाणी समस्या मिटलीच पाहिजे, मिटलीच पाहिजे, मिटलीच पाहिजे, मिटलीच पाहिजे. त्या आवाजाने जवळच्या वडाच्या झाडातली पांढरे बगळे सैरभैर झाले. कावळे काव काव करायला लागले. आता आमदाराला लोकांना शांत करण्यास बराच वेळ लागला. पोलीसही शिट्ट्या फुंकू लागले. आमदारासह कार्यकर्ते दोन्ही हात उंचावून लोकांना शांत राहण्याची विनंती करीतच होते. ऐका ऐका, शांत होऊन ऐका. आमदार साहेब काय सांगतात ती ऐका. पंकज जाधव माईकवर येऊन ओरडला. वावटळीचा गरका निघून जावा तसे लोक शांत झाले. मग आमदाराने माईकवरून पुन्हा बोलायला सुरुवात केली. खरं म्हणजे ही गावाची समस्या आहे आणि ती इतक्या दिवसातच गावाचा परपंच चालवणाऱ्या सरपंचानं मिटवायला पाहिजे होती. आम्हाला लेखी कळवायला पाहिजे होतं. कुठं आहे सरपंच? गैरहजर आहे. कुठे ग्रामसेवक कुठे आहे? असं आमदाराने माईकवरून विचारल्यावर तिथंच पुढच्या बाजूने ग्रामसेवक बसलेला होता. तो हात जोडून उभा राहिला. का हो महाशय, तुम्ही ही समस्या सोडवायला आजपर्यंत काय केलं? हो, ते काय करणार आहेत साहेब. तालुक्याच्या गावाले चिखलीले मस्त बंगला बांधला. त्यानं हापडाऊन करतात ते चिखलीहून. आवाज पुणेमेले येतात गावात खुडण खायसाठी. लोक ओरडू लागले. अरे हाणलं पाहिजे साहेब. असं म्हणताना एकाने रागाने नकळतपणे आपल्या हातातील खापरी मडकं ग्रामसेवकाच्या दिशेनं भिरकावलं. ते बरोबर त्याच्या डोक्यावर फुटून खापरं खापरं झालं. तो कळवळून ओरडला. डोकं दाबून खाली बसला. तळमळू लागला. एकाने असं मडकं फेकलं तर गर्दीतल्या बाकी लोकांनाही चेव आला. आपणही आलोच आहोत तर काहीतरी करायलाच पाहिजे.
असे गर्दीतल्या प्रत्येकालाच वाटू लागलं. सगळ्यांच्या हातात खापरी मडके, मातीच्या घागरी होत्याच. ते हातातून सुटून व्यासपीठावर पडायला लागलं. बायकांनीही हातातल्या घागरी समोर फेकायला सुरुवात केली. कोणाला मारतोय, काय करतोय, काहीच भान नव्हतं. आमदारांच्या सोबतचे पांढऱ्या कापडातले त्यांचे सहकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार सगळे फेकल्या जाणाऱ्या मडक्यांच्या अन घागरीच्या वर्षावाने घायाळ झाले. ओट्यावरची मंडळी खुर्च्या सोडून भिंतीच्या आडोशाला ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पळू लागली. एकच गोंधळ, आरडाओरड सुरू झाली. झाडांच्या फांद्यातली पाखरं कर्कश ओरडू लागली. कावळ्यांची कावकाव भयानक दाटली. आभाळात पाखरांचा आणि भुईवर माणसांचा असा दुहेरी कलकलाट उठला. कल्लोळाने सगळा परिसर दणकून उठला. कार्यालयासमोर पोलीस उभे होते. त्यांच्याही अंगावर, डोक्यावर मडके येऊन फुटत होते. काय करावं त्यांनाही थोडा वेळ कळेनासं झालं. आणि मग ठाणेदारानं हुकूम सोडला, लाठीचार्ज. आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 21 ऐकलात. वाचक स्वर होता आनंद जहागीरदार यांचा. सहभाग होता संतोष गावंडे, अनिता गडगिळ, जगदीश राव, बाळकृष्ण बिडवई, चंद्रशेखर खोबरे, राजू जोशी आणि माधव इंगळे यांचा. निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं. सादर करते देविदास पारखी. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती.